नमस्कार, मी सुनीता शिंदे। आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन। सांगली पोलीस मुख्यालयातील ट्रॅफिक पार्कचे नूतनीकरण डॉक्टर बसवराज तेली पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या मुख्यालयातील ट्रॅफिक पार्कचे माध्यमातून वाहतुकीचे नियम कसे आचरणात आणावेत यासाठी सिग्नल, पादचारी नियमाचे बोर्ड तसेच प्राण्यांचे पुतळे बसवले असून ते पाहण्यासाठी सांगलीकर मोठी गर्दी करत असत। परंतु गेली 2 वर्षे कोविडमुळे या पार्कची दुरावस्था झाली होती। यावर नूतन जिल्हा प्रमुख बसवराज तेली यांनी लक्ष घालून या ट्रॅफिक पार्कला पुन्हा संजीवनी प्राप्त केली। यावेळी ट्रॅफिकचे पीआय मुकुंद कुलकर्णी यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आदरणीय कुलकर्णी सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। त्यांचं स्वागत एसपी सर करावं। उद्घाटन केलं जातोय। मी सर्व विद्यार्थींना एवढंच सांगू इच्छितो की आपण याची पूर्ण ट्रॅफिक पार्कमध्ये जे नियमावलीचा इथं दाखवलेले आहेत त्या सर्व नियमावली योग्य रीतीने बघून घ्यावे आणि आपले दैनंदिन जे हालचाली आहेत त्याच्यामध्ये याचं पालन करावा। आणि आपण सगळे आता 18 वर्षाचा होणार असेल पुढच्या काही वर्षामध्ये, 18 वर्ष झाल्यानंतर आपण व्हेकलचं आपल्याला लायसन्स भेटेल आणि व्हेकल चालवायला आपण सुरू करणार। तर ते व्हेकल चालवताना सर्व नियमांचे काटेकोर पालन आपल्या सर्वांकडून होईल अशी मी इथं इच्छा व्यक्त करतो। आणि आपण सगळे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आमचे जे ट्रॅफिक पार्क आहे त्याचं रिनोव्हेशन करण्यात आलेले जे ट्रॅफिक पार्क आहे त्याचं उद्घाटन आज करण्यात आलेले आहे। शाळेचे सर्व मुलं मुली यांना या ठिकाणी बोलवून त्यांना ट्रॅफिकचे नियमाबद्दल माहिती देण्यात येईल आणि ते पुढे जाऊन ते जेव्हा वाहन चालवतील त्यावेळेला ट्रॅफिकचे सर्व नियम फॉलो करतील आणि हे विद्यार्थिनी त्यांचा गावागावात जाऊन ह्याच्याबद्दल जनजागृती पण करतील अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। आज या ठिकाणी 3 शाळेच्या मुलं मुली बोलवण्यात आलेले आहेत। यानंतर रोज इथं वेगवेगळे शाळेच्या मुलं मुलींना बोलवून त्यांना ट्रॅफिक नियमाचे जाणीव करून देण्यात येईल। तर मी सांगली जिल्ह्यातले सर्व शाळा आणि कॉलेजेस यांना विनंती करतो की त्यांनी इथले आमचे जे ट्रॅफिक विभाग आहे त्यांच्याशी संपर्क साधून ट्रॅफिक पार्कचे बेटीचं नियोजन करून घ्यावे आणि नियमांचे सर्वांनी पालन करावे असे मी सर्वांना आवाहन करतो। पोलीस वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या पोलीस मुख्यालयाच्या परिसरात जे ट्रॅफिक पार्क आहे ते कोरोनाच्या कालावधीमध्ये बंद होतं गेले 2 ते 3 वर्षापासून। तर वाहतूक शाखेकडे आल्यापासून हा विषय एक डोक्यात होता, त्यामुळे सरांनी आमच्या एसपी साहेबांनी आम्हाला चांगली साथ दिली आणि आज आम्ही त्याचं सगळं नूतनीकरण करून आज त्या नूतनीकरण केलेल्या ट्रॅफिक पार्कचं खास विद्यार्थ्यांसाठी म्हणून आम्ही आज तसं लोकार्पण केलेलं आहे। या पार्क करण्याचा उद्देश एवढाच आहे की शालेय वयातच मुलांना वाहतुकीची जाणीव व्हावी, वाहतुकीची चिन्हांची जाणीव व्हावी, जेणेकरून भविष्यामध्ये ते ड्रायव्हिंग करताना त्यांच्या मनावर त्या गोष्टी बिंबल्या पाहिजेत। हा पण एक शालेय शिक्षणाचाच एक भाग असल्यानं आणि त्या दृष्टीनं अनुषंगानं आम्ही सांगली जिल्ह्यातल्या महापालिका परिक्षेत्र आणि संपूर्ण सांगली जिल्हा संबंधानं विद्यार्थी या ठिकाणी येतील या संबंधानं आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधलेला आहे। आणि ह्याच्याद्वारे सुद्धा मी सर्व शाळांना आव्हान करतो की त्यांनी आपल्या या ट्रॅफिक पार्कचं आनंद घ्यावा, विद्यार्थ्यांना त्याचा आनंद द्यावा, त्याची माहिती द्यावी। जर संबंधित शाळांनी आम्हाला पूर्व कल्पना दिली तर त्या अनुषंगानं आम्ही आमच्याकडील
प्रशिक्षण देणाऱ्या अंमलदारांच्या करवी त्यांना त्याबाबतची सविस्तर माहिती सुद्धा आम्ही देण्याची तयारी ठेवलेली आहे. धन्यवाद. सायकलीचा मार्ग कोणता आहे, कंपल्सरी सक्तीनं डाव्याच बाजूला जायचं आहे, सक्तीनं पुढे जायचं आहे, उजव्या बाजूला जायचं आहे. जिथं ज्या ठिकाणी चिन्ह दिलेत त्या पद्धतीनं आपण पालन करायचं आहे. तिथं हॉर्न वाजवणं गरजेचं आहे म्हणून दिलेलं आहे, तो हॉर्न वाजवायचा. ज्या ठिकाणी क्रॉस असेल तर त्या ठिकाणी हॉर्न वाजवायचा नाही. तिथे सक्तीनं पुढे जायचं असा हा दिशा देणारा आदेश देणार चिन्ह आहे. ही वाहतुकीचे नियम पाळताना आदेश पाळणे गरजेचं आहे. त्या ठिकाणी सांगितले सक्तीनं डावीकडे जावा, सक्तीनं उजव्या बाजूला वळून घ्या म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर सक्तीनं पुढे जावं म्हणून सांगितलेलं आहे. सक्तीनं कंपल्सरी 5 सेकंदाचा व्हिडिओ घेतो. ह्या मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दल 2 जानेवारी वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्ह्यात सर्व वेपनची माहिती देण्यासाठी आज आपण आवाज अजून मोठा पाहिजे, सोलापुरी आवाज दिसला पाहिजे. हे काय SLR एक मिनिट परत एकदा चालू करा. हे 9.11 वजन आहे आणि मॅगझिन, कॅरी हँडल, स्लिंग आणि ह्या मॅगझिन मध्ये 20 राऊंड भरले जातात. त्या रायफलचं नाव आहे 7.62 mm SLR सेल्फ लोडिंग रायफल. आणि हे मॅगझिन म्हणते त्याला. हे कॅरी हँडल आणि हे बॅरल आणि हे याचा फोर्सर प्रोटेक्टर आणि कारगिल रेंज याचे 300 गज आणि बट